या ठिकाणी आपण पाहत आहात हे बांधकामाचं जे काम सुरू आहे ते मध्यवर्ती बस स्थानकाच्या नव्या उभारणीच्या इमारतीचं काम सुरू आहे आणि जे काम अत्यंत जलद गतीने सुरू आहे, जेणेकरून येत्या काही दिवसामध्ये खरोखरच प्रवाशांना दिलासा देणारं असं बस स्थानक या ठिकाणी उभं राहील असं म्हणायला आत्ता हरकत नाही. कारण ह्या बस स्थानकाच्या कामाची चर्चा नेहमीच प्रवासी वर्गामध्ये होत होती. काही वेळा प्रवासी वर्गाने काही लोकप्रतिनिधींसुद्धा टीकेचे आसूड ओढले होते. पण आत्ता गेले 4 ते 5 महिने ह्या ठिकाणी जे काम पाहतोय ते अत्यंत जलद गतीने काम होतंय. पावसाळ्यापूर्वी कदाचित पहिला भाग प्रवाशांकरता वापरता येईल असा ह्या ठिकाणी एकंदरीत कामावर दिसून येतंय. म्हणतात ना की स्थानिकांना संधी दिली तर स्थानिक संधीचं सोनं करतात, तसंच काहीचं ह्या कामाच्या बाबतीत दिसून येतंय. रत्नागिरी शहरातील निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने हे काम घेतलं होतं आणि त्यांनी हे अत्यंत अशक्यप्राय काम हे शक्य होतं असं या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीचे ठेकेदार हे परजिल्ह्यातले होते, त्यांच्या काही अडचणी असतील त्यामुळे त्यांना ते काम पूर्ण करता आलं नसेल. पण स्थानिकांनी हे काम हाती घेतल्यानंतर सामाजिक जाणीवतून आपण काही रत्नागिरीकरांचा देणं लागतो या भावनेतून या कंपनीने हे काम हाती घेतलं आणि उदय सामंत आणि भैया सामंत या दोघांनी ती जबाबदारी निर्माण इन्स्पेक्टरला सोपवली आणि खऱ्या अर्थाने आता रत्नागिरीकरांना एक वेगळ्या आशेचा किरण या मध्यवर्ती बांधकामाच्या दृष्टिकोनातून दिसून येतोय की जेणेकरून पावसाळ्यापूर्वी तरी ह्या मध्यवर्ती बस स्थानकाचा काही भाग प्रवासी वर्गासाठी बस स्थानकासाठी वापरता येईल असं ह्या ठिकाणी दिसतंय. सुमारे 18 कोटी खर्च करून हे बस स्थानकाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि त्याची जोरदार सुरुवात झाली आणि त्या माध्यमातूनच आपण आज ह्या ठिकाणी या बस स्थानकाच्या पाहणी करताना या एकंदरीत बांधकामाचा आपण सोयीस्कर आढावा घेतलेला आहे. टाइम डिजिटल करता दीपक मोहितेसह किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.